हॅलो अँड वेलकम टू किरण सेविंग इरा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 चेस्ट साईजचं ब्लाऊज बघणार आहोत. तर त्याच्यासाठी जे आहे मला फ्रंट पार्ट कट करायचा आहे. तर कटोरी पार्टमध्ये कसं आपल्याला छोटी कटोरी आणि त्याच्याहून आपल्याला मोठी कटोरी काढावी लागते. तर काही वेळेस काय होतं, जे अस्तर असतं ते खूप कमी पडतं. त्याच्यामुळं काय होतं, आपण जर पेपर कटिंग्स केले आणि पेपर कटिंग जर आपण अस्तरावर ठेवून कट केले तर आपलं जे कापड आहे ते कितीही कमी असलं तर आपल्याला ॲडजस्टमेंट करायला वेळ लागत नाही आणि व्यवस्थित असं आपलं ब्लाऊज कट होतं. तर सर्वात अगोदर जे आहे मी पेपर कटिंग्सच यूज करून जे आहे फ्रंट पार्ट कापणार. नंतर जो बॅक पार्ट आहे तो मेन फॅब्रिकवर कापून घेणार. तर आता जे आहे आपल्याला फ्रंट पार्ट कट करायचा आहे. तर याचे जे काच बटन्सचं ब्लाऊज आहे, तर काच बटनसाठी जे आहे मी 1/2 इंचाचं मार्जिन जे आहे अगोदर इथे मारून घेणार. आता 1/2 इंचचं आपलं काच बटनसाठी आपण करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता या ब्लाऊजची शोल्डर घ्यायचं आहे. तर 5 इंच मी शोल्डर घेणार. त्यात जे आहे आपल्याला 3 इंचाचं जे आहे शोल्डर पट्टी घेणार आहे मी. ती 2.5 इंचाची आपली 2.25 इंचाची जी आहे ती तयार होऊन जाते, कारण 1/2 इंच आपलं स्टिचिंगमध्ये जातं, इकडून 1/2 इंच जे आहे आपलं पायपिंगमध्ये जातं आणि इकडून 1/2 इंचापर्यंत जे आहे आपलं जेव्हा आपण स्लीव जॉईंट करतो तेव्हा चालल्या जातं. तर आता जे आहे आपल्याला जसं आपण इथं 5 वर पॉईंट घेतला, एक थोडासा खाली पण आपल्याला इथे एक 5 वर पॉईंट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर जी या हाईट ठेवणार आहे मुंड्याची, ती ठेवणार आहे मी 5.25 इंच. तर आता इथं जे पॉईंट मिळाले त्यावरच जे आहे आपल्याला एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर ही जी आहे आपली ही वेस्ट लाईन ही जी आहे ही चेस्ट लाईन आपली तयार होते. तर चेस्ट लाईनवर जी आहे आपली जेवढी ही चेस्ट आहे तेवढी इथे टाकून द्यायची. तर इथे 32 इंचाचं चेस्ट आहे, तर 32चा चौथा पार्ट येतो आपला 8 इंच. तर 8 इंचावरती एक पॉईंट दिला. त्यानंतर 1.25 इंच जे आहे मी स्टिचिंग मार्जिन इथे ॲड केलेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर समोरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तर समोरच्या मुंड्याच्या आकारासाठी आपण काय करतो, 1/2 इंच आत येतो आणि एक असा नवीन आपला जो बॉक्स आहे ते तयार होऊन जातो. तर हा सुद्धा आपला एक नवीन बॉक्स इथे तयार झालेला आहे. आता जिथपासून हा पॉईंट आहे तिथपासून 1 इंचापर्यंत आपल्याला एक असा पॉईंट देऊन द्यायचा आणि जेवढी आपली हाईट आहे त्याचं अर्ध काढायचं आणि हे अर्ध काढल्यानंतर हा पॉईंट निघाला की हा पॉईंट या लाईनपर्यंत मिळवत असं आपल्याला एक गोलाईमध्ये शेप द्यायचा आहे. जर आपल्याजवळ फ्रेंच कर असेल तर डायरेक्टली आपण फ्रेंच करने सुद्धा इथे गोलाई देऊ शकतो. आणि फ्रेंच करने काय होतं, व्यवस्थित अशी गोलाई आपल्याला इथे दिल्या जाते, कमी जास्त होत नाही, व्यवस्थित अशी गोलाई भेटते. त्यानंतर जे आहे आता आपल्याला फ्रंट नेक ड्रॉ करायचा आहे. तर फ्रंट नेक आहे 5.5चा तयार. तर त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. म्हणजे किती होणार, ते 5.5 मध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा म्हणजे 6.25 इंचावरती जे आहे आपलं गळ्याची हाईट इथे येऊन जाते. तर इथं एक स्ट्रेट लाईन इथे मारून घेते. आता गळ्याची जी रुंदी आहे ती ठेवणार आहे मी 2 इंच. तर इथं जे आहे इथे 2 इंच उंची इथं जे आहे ना 2.25 इंचापर्यंत जे आहे गळ्याची रुंदी मी ठेवणार आहे. तर 2.25 इंचानंतर जो वरचा पार्ट आणि खालचा पार्ट आहे, ह्यो पॉईंट आणि हा पॉईंट, हे दोन्हीही पॉईंट मिळवत आपल्याला काय करायचं, इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आपला इथे बॉक्स तयार झालेला आहे. त्यानंतर जसं आपण आर्मराऊंडचा शेप दिला तसाच आपण गळ्याचाही इथे फ्रेंच करने शेप देऊ शकतो. त्यानंतर जे ही आपली हाईट आहे, तर आपली जेवढी ही हाईट आहे तर फ्रंट पार्टमध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घेत असतो. तर इथे जी आहे आपली हाईट 12 इंच आहे, तर त्यामध्ये 2 इंच प्लस करायचं म्हणजे आपली हाईट होती 14 इंच. तर 14 इंचावरती एक पॉईंट दिला आणि एक स्ट्रेट लाईन इथे अशी मारून घेतली. तर वेस्ट लाईन तयार झालेली आहे. तर आपली जेवढी ही वेस्ट आहे तेवढी आपल्याला इथे टाकून द्यायची आहे. तर जी वेस्ट आहे आपली ती आहे 29 इंच. तर त्याचा चौथा भाग येतो आपला 7.25 इंच. तर 7.25 इंचावरती एक पॉईंट दिला, नंतर 1.25 इंच जी आहे आपली स्टिचिंग मार्जिन. तर जी आपली चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन आहे त्या दोन्हीही आपण इथे व्यवस्थित अशा अटॅच करून घ्यायच्या स्ट्रेट स्केलने. आणि त्यानंतर जे आहे आता आपल्याला काढायचा आहे आपला योकपट्टी आणि अप्पर पार्ट. तर आपल्याला आता सध्या योकपट्टी काढायची. तर जेवढी आपली योकपट्टी ठेवायची त्याच्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आता इथं जे आहे ना मी 1.25 इंचापर्यंत पट्टी जी आहे ती तयार ठेवणार आहे. तर 1.25 इंचामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा करायचं म्हणजे 2.5 इंच. तर 2.5 इंचावरती जे आहे मी इथे एक पॉईंट दिला आणि इकडूनही 2.5 इंचावरती एक मी पॉईंट दिला. तर जे दोन्हीही पॉईंट आहे ते मिळवत आपल्याला एक
स्ट्रेट अशी लाईन इथे करून घ्यायची आहे. आणि जिकडून आपले काच बटन्स राहणार आहे तिकडून पाऊण इंच असं वरती यायचं, एक पॉईंट द्यायचा आणि फ्रेंच कर असेल तर असा व्यवस्थित असा इथे मध्यापर्यंत आणि इथून जिथं आपण पॉईंट दिलेला आहे व्यवस्थित असा थोडासा कर्व शेपमध्ये आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे. आता तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता, आपण इथून ते इथपर्यंत असा कर्व शेपमध्ये इथे शेप देऊन दिला. आता आपल्याला काढायची कटोरी. जर आपल्याकडे कटोरीचं मेजरमेंट असेल तर आपण कटोरी सुद्धा इथे काढू शकतो. आणि जर कटोरीचं मेजरमेंट नसेल तर आपण काय करणार, जे आपल्याला जेवढा साईड पार्ट ठेवायचा आहे त्याच्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि कटोरी कट करायची. तर इथे जे आहे ना, मी 2.25 इंच जे आहे 2.25 इंच जे आहे साईड पार्ट तयार ठेवणार. तर 1/2 इंच त्याच्यात एक्स्ट्रा घेणार, म्हणजे 2.25 इंचावरती जे आहे मी इथे एक पॉईंट दिला. त्यानंतर जे ही आपला गळा असतो तिकडून 1 इंच असं पॉईंट वरती द्यायचा आणि हा पॉईंट मिळवत आपल्याला एक इथं असा गोलाईमध्ये शेप देऊन द्यायचा. म्हणजे आपली जी ही कटोरी आहे ना त्याचा आपल्याला शेप इथे देऊन द्यायचा. आता आपली सगळी इथे जी फ्रंटची मेजरमेंट्स झालेली आहे ती आता आपण इथं कट करून घेणार व्यवस्थित. आता इथे जे आहे आपला फ्रंट पार्ट इथे रेडी आहे. पण आपली जी ही कटोरी आहे ती आहे आपली छोटी कटोरी. तर आता आपल्याला याला मोठ्या कटोरीमध्ये कन्वर्ट करायचं. तर ते कसं करायचं, आता इथे जे आहे आपला जो ही पेपर उरलेला आहे त्याच्यामध्ये आपली कटोरी निघते का हे इथे बघून घेणार. तर व्यवस्थित अशी आपली कटोरी निघत असेल तर आपण इथे सुद्धा आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थितपणे इथे काढू शकतो. तर इथे जे आहे आता जशीच्या तशी जशी आपली कटोरी आहे छोटीवाली तशी पूर्ण आपण इथे ड्रॉ करून घ्यायची व्यवस्थित. तर इथे आपली कटोरी पूर्ण ड्रॉ करणं झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जी ही कटोरी आहे ना व्यवस्थित तिला मध्य त्या कटोरीचा जो आहे ना मधला पॉईंट आपल्याला इथे काढून घ्यायचा. आता हे पॉईंट जो आहे आपला इथे निघालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, कटोरीच्या इकडच्या साईडनं सुद्धा 1.25 इंच एक पॉईंट द्यायचा आणि छोटीशी अशी एक लाईन इथे मारून घ्यायची. त्यानंतर इकडून सुद्धा 1.25 इंचापर्यंत आपल्याला एक पॉईंट द्यायचा आणि इकडून सुद्धा एक लाईन इथे मारून घ्यायची. आता हे 2 मेजरमेंट्स तर आपण वाढवली. आता आपल्याला काय करायचं आहे, परत इथं टक्स देण्यासाठी जो असतो ना आपला टक्स कटोरीचा तो वाढवायचा आहे. तर 1.5 इंचापर्यंत खाली परत एक पॉईंट द्यायचा. नंतर आपल्याला काय करायचं, हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे स्केलने. आता हे दोन्हीही पार्ट आपले तयार झालेले आहे. आता आपल्याला इकडून जे आहे ना कोणचंही मेजरमेंट्स वाढवायचं नाही आहे, कारण आपण जेव्हा कटोरी फ्रंट पार्ट कट करतो तेव्हाच 1/2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं असतं. तर तिकडून आपल्याला कोणचंही एक्स्ट्राचं मेजरमेंट घ्यायचं काम पडत नाही. पण जेव्हा आपण इकडच्या साईडनं कट करतो तेव्हा आपल्याला जे आपण साईड पार्ट जोडणार, आपण जेव्हा हा साईड पार्ट जोडणार तर याचा सुद्धा हा पार्ट एवढा जाणार, स्टिचिंगमध्ये जाणार. आणि जेव्हा आपण आता कटोरी जोडू तेव्हा पण आपला एवढा तरी भाग यामध्ये जाणार. तर जेवढा जाईल तेवढा इथून सुरुवात करायचा आणि हे 1.25 इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे ना त्याला मिळवत असं एक इथं पॉईंट आपण काढून घ्यायचा. आता जे आहे कटोरी आपली रेडी आहे. आता मी याला कट करून घेणार. आता जे आहे आपली मोठीवाली कटोरी सुद्धा इथे रेडी झालेली आहे. तर जेव्हा आपली मोठी कटोरी निघते तेव्हा आपलं 1 इंचापर्यंत किंवा 1.25 इंचापर्यंत एक्स्ट्रा भरते. तर तेवढी भरलीच पाहिजेत. किंवा जेव्हा आपण याला गोलाई करून बघितली अशी तर ती सध्या आपल्याला कापड जे आहे ते व्यवस्थितपणे आपण व्यवस्थित असं करू शकत नाही, त्याच्यामुळे ते आपली इथं कमी भरते. पण तसं जर इथं लावून बघलं तर आपली कटोरी मोठी भरते, म्हणजे आपल्याला मोठी इथे पाहिजे. आणि ही झालेली आहे आपली योकपट्टी. तर आपण आता हे पूर्ण जे मेजरमेंट्स आहे ते आपण जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती ठेवून इथे कट करणार आहोत.
तर आता जे आहे इथे जेवढा आपल्याला कपडा लागतो तेवढा आपण इथे फोल्ड करून घेणार आहोत, कारण आपल्याला कपडा सगळ्या ब्लाऊजच्यासाठी पुरला पाहिजे. तर सर्वात अगोदर जेवढा आपल्याला कपडा लागतो तेवढा इथं मी फोल्ड करून घेणार. तर 8 इंचाची आपली चेस्ट आहे, त्याच्यामध्ये 1.25 इंच मी एक्स्ट्रा घेऊन 9.25 इंचावरती इथे पॉईंट दिला आणि व्यवस्थित अशी इथे घडीसुद्धा करून घेतली. त्यानंतर आता आपल्याला कट करायचं आहे बॅक पार्ट. तर बॅक पार्टसाठी काय करायचं आहे, जेवढी आपली हाईट आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. 1 इंच ॲड करायचं म्हणजे 12 इंच आपली हाईट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं 13 वरती इथं एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि एक स्ट्रेट लाईन जी आहे ती व्यवस्थित इथे मारून घ्यायची. त्यानंतर आता इथे आपली वेस्ट लाईन बनलेलीच आहे. तर 7.25 इंचाची आपली वेस्ट आहे, त्याच्यामध्ये 1 इंच जे आहे आपल्याला स्टिचिंग मार्जिन घ्यायचं आहे. तर आपण इथे बघू शकता, तर इथं एक्स्ट्राचं कापड नाही आहे, तर 1.25 इंच आपलं मार्जिन सोडून जेवढंही आपलं इथे राहतं, आता इथे 1.25 इंच राहतं, तर 1.25 इंचाचा आपल्याला टक्स इथे द्यावा लागणार आहे. आता त्यानंतर जे आहे आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. तर मागच्या समोरच्या बाजूने जेवढं आपल्याला शोल्डर घेतलेलं होतं 5 इंच, तेवढंच मी इथं घेतलं आणि पट्टीसुद्धा तेवढीच घेतली जेवढं आपण मागच्या बाजूने समोरच्या बाजूने घेतलेलं होतं. तर वरती पॉईंट दिला, त्यानंतर खाली पण आपल्याला एक 5 वरती पॉईंट द्यायचा आणि 1.25 इंचावरती जे आहे आपल्याला इथे पॉईंट देऊन एक स्ट्रेट असा बॉक्स इथे तयार करून घ्यायचा. त्यानंतर क्रॉसमध्ये आपल्याला इथे 1 इंच ठेवायचं आहे आणि आता फ्रंट पार्टमध्ये मी फ्रेंच कर्वने तुम्हाला शेप द्यायचं सांगितलं होतं. तर आता इथे जे आहे हाताने कसा शेप द्यायचा हे सुद्धा मी इथे सांगितलं आहे. त्यानंतर जेवढी ही आपली चेस्ट आहे, तर 8 इंचाची इथे चेस्ट आहे, तर 8 इंच आपल्या एक पॉईंट दिला आणि 1.25 इंचाचं आपलं मार्जिन. तर आता बॅक नेक जो आहे, तर आता इथे बॅक नेक काढणार आहे मी अशा पद्धतीने की आपल्याला जी पट्टी ठेवायची आहे ती ठेवायची आहे 5 इंच, तर त्यामध्ये 1.25 इंच एक्स्ट्रा घेणार म्हणजे किती 5.25 इंचावरती मी इथे पॉईंट देणार. तर ही झाली आपली गळ्याची हाईट. नंतर आता जी रुंदी आहे ती ठेवणार आहे 2.25 इंच आणि एक बॉक्स इथे असा तयार करून घेणार आणि जी आपला गळ्याचा शेप आहे तो व्यवस्थित इथे देऊन देणार. आता हे पूर्ण आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता जे 1/2 इंचाचं जे डाऊन शोल्डर असतं ते आपण कटिंगच्या वेळेस इथे देणार आहे. तर आता जेवढंही आपलं मेजरमेंट झालेलं आहे, बॅक पार्ट पूर्ण कट झालेला आहे, तर तो मी जसाच्या तसा आहे तोच कट करून घेणार इथे. तर बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण कट करणार आहोत आपला फ्रंट पार्ट. व्यवस्थित आपल्याला इथे ड्राफ्ट करून घ्यायचे. तर जशी आपले पार्ट्स आहेत, आपल्याला यामध्ये काय कोणतंही एक्स्ट्राचं मेजरमेंट जे आहे वाढवायचं कामच नाही, कारण आपण ऑलरेडी इथे वाढवलेलं आहे. तर जसं आहे तसं तिथं मार्किंग करून घ्यायचं. आपली पूर्ण मार्किंग झालेली आहे. आता आपल्याला ही कट करून घ्यायची. तर आता इथे जे आहे मला स्लीव्ज कट करायचे आहे, तर मी 4 फोल्डेड इथे कपडा घेतलेला आहे हा, आणि जिकडून दोन्ही बाजू इथे फोल्डेड आहे तिकडून आपल्याला आता मेजरमेंट्स घ्यायला सुरुवात करायची. तर सर्वात अगोदर जे आहे, जर माझा थोडासा कपडा खालीवर आहे तर एक स्ट्रेट लाईन इथे करून घेते. आता त्यानंतर आपली जेवढी ही हाईट आहे, तर इथं मला जे आहे ना 7.5 इंच तयार ठेवायचे आहे, तर 8.5 इंचावरती मी एक पॉईंट देते इथं आणि सरळ एक लाईन आपल्याला इथे स्वतः करून घ्यायची. आता ही झाल्यानंतर आपल्याला आता इथे डाऊन द्यायचं आहे, तर मी इथे फक्त 2 इंचाचाच डाऊन देणार आहे आणि त्यानंतर जेवढंही आपलं मुंडा आहे, तर 7 इंचाचा मुंडा आहे, तर 7 इंचावरती एक पॉईंट दिला आणि पुढं जे आहे 1.25 इंचाचं आपलं मार्जिन इथे राहणार आहे. तर आता जे आहे इथपासून आपल्याला 1 ते 1.5 इंच सोडून असा गोलाईमध्ये शेप द्यायला इथे सुरुवात करायची. तर व्यवस्थित असा इथे आपल्याला शेप द्यायचा आहे.
हा शेप देणं झाल्यानंतर जेवढी आपली फिटिंग आहे तर इथे 4.5 इंचाची फिटिंग आहे, तर 1.25 इंच मी एक्स्ट्रा दिलं आणि एक स्ट्रेट लाईन इथे मारून घेतली आणि आपली जी स्लीव्ज आहे ती इथे रेडी आहे. आता आपल्याला कटिंगसुद्धा याची करून घ्यायची आहे. सर्वात अगोदर जेही मी स्ट्रेट इथे करणार होते ते पहिले कापून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे आता जोही मला इथे फ्रंट किंवा बॅकचा पार्ट फ्रंटचा आर्म होलचा शेप द्यायचा आहे, तो मी कटिंग म्हणजे सगळं जेव्हा ब्लाऊज स्टिच होईल आणि स्लीव जॉईंट करायच्या तेव्हा मी इथे देणार. तर आता हे जे पूर्ण कटिंग्स आहेत आपली ती पूर्ण आपल्याला मेन फॅब्रिकवरती ठेवायची आणि कट करून घ्यायची.